आर्साच्या मुलांना प्रत्येकी 50,000 रुपये दिले गेले. आमच्या पोरांना 300-400 रुपये स्कॉलरशिप. कोण पाहिले मधलं? म्हणून धर्म जागृती करणं गरजेचं आहे की हिंदुस्तान में हमारे कितने हाल है. हम दो हमारे दो, सुखी कुटुंब, लहान कुटुंब. आपल्याला वाटायचं हो बरोबर काही नाही, बेच जो आहे तनच जो, अशा मध्ये आमची संख्या आणि ते किती फटाफट वाढून राहिली. 10 करोडचे 20, 20चे 40, किती संख्या बदली राहिली. ते नाही चिंता करत, चिंता नहीं करत ते. हाँ, यूसुफ कहा गया पाव बेचने, लोकमान कहा गया बटाटे लेके गया, हैदर कहा है गैरेज पे लगा है. त्यांना घेणं, वो जी लेगा. पण वोटिंग वाढलं पाहिजे. हमें मुस्लिम घोषित करना है. हा धोका आहे. म्हणून संतती होऊ द्या लवकर. तो भला 5 वर्षाचा नातू फिरून राहिलाय, आजोबा शोभत बी नाही. हा बरे लोक नाती होय, हा नाती होय वाटतो नाही, पण હું લગન करू आवडा वाटतो नाही. आता झाला त्याला मी काय करू. सगळ्यांना माझी सूचना आहे, हा विचार करायचा नाही. अरे ज्याने चोच निर्माण केली आहे तो दाण्यांची निर्मिती करेल. हत्तीला मनभर लागतं त्याची व्यवस्था तो करतो, चिमणीला कणभर लागतं त्याची व्यवस्था तो करतो. एवढ्याशा मुंगीला एवढंसं नाक आणि तेवढ्या नाकाने तिला साखरच्या डब्याजवळ तो पोहोचवतो. एवढी सृष्टी तो चालवतो आणि तुझ्या लेकराला राहू दिल फक्त. तू वेल सेटून राहिला. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. सबका दाता वो है, आपण कोणीच नाही. मला एक म्हणायचंय, वेल सेट सांगणाऱ्या पोरांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. संतती जन्माला आल्यानंतर कमाई करून ठेवलेले तुझे गहू तांदूळ डाळ सगळं जे भरलंय, तो पेली दाळे रोटली लईने तर छोकरान मोडाने तुला खच तिनु पेट कोण भर. नथा दात वाकू दिया दूध माकू, खबर है खुदा को सबर जो करेगा. જ્યારે આપણે દાંત નહીં હતા ત્યારે 2 વર્ષ માને दूध દઈને આપણે પેટ ભરનારો કોણ હતો? या વેલસેટ વાળાને વિચારાવો, हे कोणी निर्माण केलं? અને જ્યારે ભગવાનને એવું લાગ્યું કે એનું પેટ આવડા પચાડા સરખું રહ્યું નહીં, એ 60-70 ની ઊંચા જતો રહ્યો, એ કાઈ બી ખાઈ